देवाच्या नावाला धन्यवाद, देवाचे आभार मानते, देवाची उपकार स्तुती करते आणि तुम्हा सर्वांना रोफे टीव्हीचे जे टीम आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देते आणि त्यांचे पण मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि देवाची उपकार स्तुती करते की देवाने आजचा दिवस आपल्याला जीवनामध्ये दाखवलेला आहे। आज मी तुम्हाला वचन घेऊन समोर आलेले आहे की उत्तम शुक्रवार म्हणजे गुड फ्रायडे। उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे हे तुम्हाला माहीत आहे। तुम्ही लहानपणापासून किंवा शाळेमध्ये किंवा तुम्ही इतर माध्यमांमधून तुम्ही ऐकलं असेल। कारण पण आज तुम्हाला मी सांगते आहे की येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे। येशू ख्रिस्त या जगामध्ये मरण पावले, त्यांना क्रूस खांबावरती मारण्यात आलं, त्यांना गाडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाले। येशू ख्रिस्त हे मेले, गाडले, पुन्हा जिवंत झाले। हे काल्पनिक गोष्ट नाही आहे, तर ही सत्य गोष्ट आहे, घडलेली आहे। आपण जेव्हा पाहतो की येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावले त्यावेळेला तो दिवस उत्तम शुक्रवार म्हणजे शुक्रवार दिवशी येशू ख्रिस्त मरण पावले, त्यामुळे उत्तम शुक्रवार म्हणतात। आज घरामध्ये किंवा इतर ठिकाणी एखाद्या व्यक्ती जर मरण पावले तर आपण ते उत्तम असं का म्हणतो? ती जर दुःखद घटना होते ना, ती दुःखद घटना असते की आपल्या कुटुंबामधून, आपल्या जीवनामधून, आपल्या फॅमिलीमधून एखादा मेंबर जातो तर आपल्याला ते दुःख वाटते, ती दुःखद घटना म्हणतात। पण येशू ख्रिस्तांना मारण्यात आलं, येशू ख्रिस्त मरण पावले आणि त्यावेळेला त्या दिवशी उत्तम शुक्रवार का म्हणतात? कारण त्या दिवशी घडलेलं जे होतं ते सर्व काही जगाच्या दृष्टीनं वाईट होतं असं, आणि जे येशू ख्रिस्त मरण पावले दुःखद होतं। कारण त्यानंतर ती जी घटना घडलेली आहे त्याचं उत्तम जे कसं घडलेलं आहे ते तुम्हाला सांगत आहे। देवाच्या आभार मानते, उपकार करतो की देव आपल्या जीवनामध्ये खूप महान गोष्टी करत आहे आणि तो देव आपल्यावरती इतकं प्रेम करत आहे की ते येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून ह्या जगामध्ये आपल्यासाठी आलेले आहेत। आणि येशू ख्रिस्त जगामध्ये आलेले आहेत आपल्यासाठी, तर उद्देश आहेत। कोणाची उद्देश आहे? देवाची योजना आहे। एक मुद्दा सांगते तुम्हाला की येशू ख्रिस्त मरणासाठीच ह्या जगामध्ये आलेला आहे। म्हणजे ह्या जगामध्ये जी लोक जन्माला येतात ते आईवडिलांच्या इच्छेनुसार किंवा इतर लोकांच्या इच्छेनुसार किंवा वंश परंपरा चालवण्यासाठी किंवा काहीतरी उद्देशाने किंवा काहीतरी इच्छेनुसार ते जन्म येतात। तसंच आज आपल्या जीवनामध्ये पाहतो की जगामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आले कुमारी मरीच्या पोटी, तर हे म्हणजे पवित्र आत्म्यानुसार जे येशू ख्रिस्त जन्माला आले। आणि येशू ख्रिस्त का जन्माला आले? तर येशू ख्रिस्त मरणासाठी जन्माला आले। कारण हे माहीत होते की येशू ख्रिस्त जन्माला येणार, त्या कशासाठी? मरणासाठी। कारण येशू ख्रिस्ताचं मरण कधी होणार आहे? 33.5 वर्ष येशू ख्रिस्तांना मारण्यात येणार आहे आणि ते मरण पावणार आहेत। म्हणजे येशू ख्रिस्त मरणार आहे हे देवपित्याला माहीत होतं, येशू ख्रिस्ताला माहीत होतं आणि पवित्र आत्म्याला माहीत होतं की येशू ख्रिस्त मरणासाठीच ह्या जगामध्ये आलेला आहे। दुसरा मुद्दा सांगते की येशू ख्रिस्ताने स्वतः मरणाच्या स्वाधीन केलेला आहे। कोणी त्यांना म्हणजे शिष्य, कुठलं सरकार किंवा कुठली व्यक्ती येशू ख्रिस्तांना त्या मरणासाठी घेऊन गेले नाही, तर स्वतः येशू ख्रिस्त त्या मरणासाठी स्वाधीन केलेला आहे। येशू ख्रिस्त जे जिवंत देव आहे, देवाचा पुत्र आहे, तो देवदूतांच्या वरती त्यांचा अधिकार आहे, सामर्थ्य आहे, समुद्रावरती आहे, सर्व रोगराईवरती आहे, ह्या निसर्गावरती आहेत, सर्व गोष्टीवरती अधिकार असलेल्या त्या प्रभू येशूचं त्या सैनिकांना ते अडवू शकले असते? कारण नाही, कारण येशू ख्रिस्तांना माहीत होते की मी जगामध्ये का आलेलं आहे? तर मरणासाठी। तर मरणाचे स्वाधीन येशू ख्रिस्त झालेले आहेत स्वतः, कारण त्यांना कोणी तिथं मरणासाठी त्यांना आणलं नाही आहे। आणि तिसऱ्यामध्ये सांगते की येशू ख्रिस्त मरणासाठी ह्या जगामध्ये आले। ही कुणाची योजना आहे? कुठल्या व्यक्तीची नाही, कुणाची नाही आहे, तर देवाची योजना आहे। देवाची योजना आहे की येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये मरणासाठीच आलेला आहे आणि देवपित्याने आपल्या पुत्राला का पाठवलं आहे? मरणासाठी पाठवलेलं आहे। आज आपण पाहतो की जगामध्ये अशी लोक आहेत की आपले लेकरं लहानाचे मोठे व्हावं, शिक्षण व्हावं, चांगलं भवितव्य मिळावं आणि मरावं असं कुठल्या आईवडिलांची इच्छा नसते। कारण त्या देवपित्याची इच्छा, योजना होती की आपला मुलगा मरणासाठी आपण ह्या जगामध्ये पाठवत आहेत। म्हणजे देवाची इच्छा होती की येशू ख्रिस्त मरण्यासाठीच ह्या जगामध्ये आणणं ही देवाची योजना होती। आणि जे पुढचा मुद्दा सांगते की चौथा मुद्दा आहे की येशू ख्रिस्त एका विशेष वंशसाठी, एखाद्या विशेष काय परंपरेसाठी, एखाद्या रूढीसाठी, एखाद्या राष्ट्रासाठी, एखाद्या देशासाठी नाही, तर पूर्ण सर्व जगासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आले। आणि वचन सांगते की योहान शुभवर्तमान 3 अध्याय वचन 16 की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त व्हावे।
तर येशू ख्रिस्त पूर्ण जगावरती ह्या जगामध्ये आलेले आहेत, संपूर्ण जगामध्ये आज सगळ्यांसाठी, माझ्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. का आलेला आहे? तर मरणासाठी आलेला आहे. आणि पुढे सांगतो वचन की येशू ख्रिस्त अपयशासाठी नाही तर विजयासाठी ह्या जगामध्ये आलेला आहे. येशू ख्रिस्त अपयशासाठी आपल्याला जीवनामध्ये नाही आहे, तर आपल्याला अपयशावरती विजय प्राप्त करण्यासाठी आणि अपयशातून आपल्याला जो विजय मिळणार आहे त्या मरणावरती विजय प्राप्त करण्यासाठी, त्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आज आपण पाहतो की ह्या जगामध्ये कोणीच मेलेले आहेत तर कोणी जिवंत झालेले नाहीत. आज खूप लोकांच्या कबरेमध्ये अस्थी आहेत, राख आहे, हाडे आहेत, राख आहे, कारण पण येशू ख्रिस्तांची कबर रिकामी आहे. कारण का? येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे. कारण का? अपयशासाठी नाही तर विजयासाठी. म्हणजे येशू ख्रिस्तांनी मरणावरती पण विजय प्राप्त केलेला आहे. आणि एकच देव जो आहे, जो एकच देव होता, जो आहे आणि आता जो येणार आहे, त्याने फक्त मरणावरती विजय प्राप्त केले, एक म्हणजे येशू ख्रिस्त. आणि पुढचा मुद्दा सांगते की 6वा मुद्दा की येशू ख्रिस्त तारणासाठी मरण पावलं आहे. तारण म्हणजे काय? सुटका. मनुष्याचं आणि देवाचं नातं जे तुटलेलं होतं पापामुळं, आज्ञाभंगामुळं, तर ते नातं जोडण्यासाठी देवाने आपला एकत्र पुत्र पाठवला आणि तो पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. तर तारण म्हणजे येशू ख्रिस्तान जे नरकाच्या मार्गामध्ये चाललेले आज्ञाभंगामुळं, जे पापामुळं, जे अवज्ञामुळं, तर येशू ख्रिस्तानी ते बलिदान दिले आणि त्याच्याद्वारे आपल्याला त्या मार्गामध्ये घेऊन आले. कुठे घेऊन आले? तारणामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये, स्वर्गामध्ये जर जायचं असेल तर एकच मार्ग आहे, मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आले वाचून पित्याकडे कोणी जात नाही. योहान सुवर्तमान 14 अध्याय वचन 6 हे वचन सांगतं. त्याप्रमाणे आदेश पुढचा मुद्दा आहे की 7वा की येशू ख्रिस्त समिटासाठी आलेला आहे. जे देवाचा आणि मनुष्याचं जे नातं तुटलेलं होतं, जे त्यांच्यामध्ये समेट नव्हता, जे एकोपा नव्हता, आणि जे काही देवाने त्यांचं समीट घडून आणला ते कोणाच्याद्वारे? येशू ख्रिस्ताच्याद्वारे. आज आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेलं आहे. तर आज आपण काय करत आहोत? येशू ख्रिस्त आज आपण पाहतो की आपण एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती प्रेम केलं, आपले आईवडील असू दे, आपले पती असू दे किंवा पत्नी असू दे किंवा लेकरं असू दे, तेव्हा आपण त्या प्रेमाची आपण किती वाहवा करतो, किती कौतुक करतो. आपण सगळ्यांना सांगतो. आता व्हॉट्सअप निघाले, इंस्टाग्राम निघाले, फेसबुक निघाले की आपण स्टेटस ठेवतो लगेच, किंवा आपण लगेच ते आठवण करून देतो, माझ्यासाठी किती प्रेम करतात, माझी किती काळजी करतात, मला किती जपतात. तर येशू ख्रिस्त या जगामध्ये आले, त्यांनी आपल्यावरती किती प्रेम केलं ना, त्या प्रेमाची उंची नाही, खोली नाही, मोजमाप होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगते की काही जी काही माहिती आहे तुम्हाला मी आता जी सांगणार आहे की ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार जे विद्वान लोक आहेत त्यांनी सर्व काही माहिती गोळा केलेली आहे. आणि ते मी तुम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्तांना जे काही दुर्मिळ जे काही दुःख झालेलं आहे, ते खूप एवढं दुःख झालेलं आहे, त्या दुःखाचा जे क्रॉस आहे त्याची तुम्हाला मी सांगत आहे की क्रॉस हे आहे, जर 1 किलो जर असेल तर 1 किलोचं जे आपण पाहतो की 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो होतं. तर क्रॉसचं वजन किती आहे? 150 किलोग्रॅम आहे. आणि त्याची लांबी 15 फूट आहे आणि रुंदी त्याची 8 फूट आहे. इतका मोठा क्रॉस म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः घेऊन त्या उन्हामध्ये जात आहे. अंगावरती कपडे नाही आहे, पाणी पण नाही. 17 तास झाले त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं थेंब नाही आहे. चापण लोक मारत आहेत, शिपाई मारत आहेत, तर त्यामध्ये येशू ख्रिस्त ते 150 जे किलोग्रॅमचं ते क्रॉस आपल्या शरीरावरती घेऊन ते वाहती चालत आहेत. दुसरा मुद्दा आहे की जे खिळे मारलेत येशू ख्रिस्तांच्या हातामध्ये, जे खिळे मारलेत येशू ख्रिस्तांच्या पायामध्ये, हे खिळे म्हणजे प्लास्टिकचं नाही आहे किंवा ड्रामाचं किंवा नाही आहे, किंवा जर काही पिक्चरमध्ये दाखवतात की एखाद्या हिरोला मारतात किंवा हिरोईनला मारतात, ते रक्त दाखवतात, कारण ते खरं नसतं, ते दाखवतात फक्त. कारण येशू ख्रिस्तांच्या हातामध्ये जे खिळे मारले, ते खिळाची जे काही 1 इंच जे आहे, 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर आहे. तर ते 3 ते 4 इंचाचे खिळे येशू ख्रिस्तांच्या हातामध्ये जाऊन ते पूर्णपणे त्या लाकडामध्ये ते क्रॉस आहे त्याच्यातून ते बाहेर आलेले आहेत. आणि ते पायामध्ये जाऊन पुन्हा ते लाकडामध्ये ते त्या क्रॉसवरती गेलं. म्हणजे 3 ते 4 इंचाचे खिळे येशू ख्रिस्तांच्या पायामध्ये आणि हातामध्ये मारलेला आहे, भर उन्हामध्ये ते क्रॉस खांबावरती. आणि त्या खिळाची लांबी किती आहे? 8 इंच आहे. आपण पाहतो की येशू ख्रिस्तांची जी उंची आहे ते 5 फूट आहे आणि 11 इंच आहे. आणि येशू ख्रिस्तांचं वजन आहे 85 किलो. आपण जेव्हा पाहतो की इतका मोठा क्रॉस आणि जे खिळे आहे ते येशू ख्रिस्तांनी घेतलेले आहे आपल्या हातावरती. कुणासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आपण चांगलं होतो म्हणून नाही, तर आपण जे पापामध्ये आपण जीवन जगत होतो, तर आपल्याला त्या पापापासून सुटका देण्यासाठी आणि आपल्याला त्या क्रूस खांबावरती आपल्याला जे आपण जाणार होतो, आपली शिक्षा आपण तिथं घेणार होतो, कारण येशू ख्रिस्तांनी आपल्या त्या ठिकाणी आपल्या बाजूला
मार्ग काढून स्वतः येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावरती गेले आणि ती शिक्षा स्वतः घेतली आपली. आणि ते येशू ख्रिस्त पुन्हा म्हणजे त्याच्यावरती शिक्षा घेऊन आपल्याला काय केलं आहे, दोषमुक्त केलेलं आहे, आपल्याला आजारमुक्त केलेलं आहे, आपल्याला शापमुक्त केलेलं आहे. आणि आपल्यावरती जे शिक्कामोर्तब झालं की आपण नरकाच्या मार्गामध्ये आपण चाललो होतो, आपण नरकातच जाणार होतो. कारण येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि त्यांनी तो जी शिक्षा होती ती त्यांनी स्वतःवरती घेतलं. आज कोण आहे की एखादा व्यक्ती जर तो गुन्हा केला तर त्या ज्या मुलांना जर शिक्षा मुलांना जर चूक केली, एखादा पाप केलं तर त्याची शिक्षा आईवडील किती पण तो प्रेम मुलगा असू दे, किती पण तो एकुलता एक मुलगा असू दे, लाडाचा मुलगा असू दे, नवसाचा मुलगा असू दे, खरं तो काय म्हणते की आईवडील म्हटले जर माझ्या मुलाला तुम्ही माफ करा, माझ्या मुलाला ती शिक्षा आम्हाला द्या. खरं पण नाही. जज काय म्हणतं, न्यायाधीश काय म्हणतं, वकील काय म्हणतात की ज्यांनी चूक केले, ज्यांनी पाप केले, ज्यांनी ते अवज्ञ केले, जे काही त्यांनी जे काही पाप केले त्या पापाची शिक्षा त्याच व्यक्तीला मिळणार आहे, दुसऱ्या कोणाला मिळणार नाही. त्या व्यक्तीचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे किंवा पत्नी असू दे, पती असू दे, आईवडील असू दे, कोणी ती शिक्षा घेऊ शकणार नाही. कारण जो कोण पाप करतो त्याला शिक्षाही होतच असते. तसं आज आपल्या जगामध्ये आपण पाहतो की आपले पापाची क्षमा होण्यासाठी आणि आपल्या ह्या जगातून जे काही आपल्याला दंड मिळणार होता, हिथं पण दंड मिळणार होता आणि हिथून आपल्याला ज्याला आपल्याला पाहतो की आपल्याला मनुष्याला जीवन आहे तसं मरण पण आहे. जेव्हा आपण ह्या जगातून आपण जेव्हा आपलं शेवट होणार आहे, आपला नाश होणार आहे, आपला मृत्यू येणार आहे, हे माहीत नाही कधी होणार आहे. म्हणजे आपले शारीरिक मरण होणार आहे. त्यावेळी शारीरिक मरण झाल्यानंतर आपण कुठं जाणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की वचन सांगतो मला कोरिन्थकरास पहिले पत्र ह्याचा अध्याय 15 वचन 3-4. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मला तो मला सर्वांच्या शेवट दिसला. प्रेस लॉर्ड. की जेव्हा पाहते की बायबल सांगते की येशू ख्रिस्त काय सांगत आहे की मरणासाठीच हे येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हे भविष्यवाणी झाली आणि देवाने जसं नियोजन केलेलं आहे, जशी योजना आहे त्याप्रमाणे हे जगामध्ये घडलेलं आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की मरण तर आहे, मरण मेल्यानंतर काय आहे हा खूप प्रश्न आहे. आज आपले पूर्वज कोणते मरण पावले असतील, आज आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामधील आज ना आज उद्या किंवा आपण पण एक दिवस मरण पावणार आहोत. कारण मेल्यानंतर आपण कुठं जाणार आहोत. तर हे मरणाची शिक्षा स्वतः येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती घेतलेली आहे आणि आपल्याला मरणावरती विजय प्राप्त केलेला जो आपला प्रभू येशू ख्रिस्त, जो आदि व अंत, अल्फा व ओमेगा, जो सुरुवात आणि शेवट आहे, तो येशू ख्रिस्त म्हणत आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. एक बायबलमध्ये घटना सांगते की मार्था, मरिया आणि लाजर, आणि ज्या वेळेला ते लाजर आजारी पडलेला होता तेव्हा तो मरण पावला. ते कुटुंब विश्वास ठेवत होते कोणावरती? येशू ख्रिस्तावरती. तेव्हा त्यांची सर्व अवस्था संपलेली होती, मरण पावलेले. दोघी बहिणी म्हटल्या पुनरुत्थान जीवन तुम्हीच आहे, माझा भाऊ शेवटच्या दिवशी उठवेल. त्यांचा विश्वास होता. आणि ज्यावेळेला त्या घरामध्ये दुःख झालेलं, अश्रू होते, सर्व संपलेली अवस्था होती, काहीच आशा नव्हती, व्हेंटिलेटर पण नाही आहे, ऑक्सिजन पण नाही आहे, ICU पण नाही आहे, तर कुठं ते लाजर मरण पावलेलं आहे आणि त्याला कबरेमध्ये ठेवलेलं आहे. आणि कबरेमध्ये ठेवून 4 दिवस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आल्यानंतर ते कबरेवरची धोंड काढायला सांगितले, कोणाला? मनुष्यांना सांगितलेले. आणि कबरेवरची धोंड काढल्यानंतर जेव्हा अद्भुत कार्य आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्या लाजराला हाक मारलेला आहे. त्या लाजराला मरणातून 4 दिवस झालेला आहे आणि तो लाजर हाक मारल्यानंतर लगेच तो येत आहे. म्हणजे आपण पाहतो की मेलेला व्यक्ती जिवंत करण्याचं सामर्थ्य, मेलेल्या व्यक्तीचे जे कान ऐकण्याची क्षमता गेलेलं आहे, हृदयाचे जे काही ठोके ते जे बंद झालेलं आहे, 4 दिवस 4 रात्री झालेलं आहे. कारण त्यामध्ये जेव्हा येशू ख्रिस्तांच्या त्या सर्व समर्थाची त्या जिवंत देवाची जेव्हा हाक जाते त्या लाजराला, त्या मेलेल्या शरीराला, तेव्हा ते शरीर जिवंत होतं आणि तो आत्मा पुन्हा जिवंत होतो. त्याचे कान जे मेलेले होते ते जिवंत होतात. आणि ते कुणाच्या हाकेमुळे? तर येशू ख्रिस्तांच्या शब्दामुळे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा इथे लाजर कळते की मला माझा प्रभू, माझा येशू प्रभू मला हाक मारत आहे, तेव्हा तो कबरेतून बाहेर येत आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे की लाजरा बाहेर ये. तेव्हा लाजर बाहेर येऊन येशू ख्रिस्तांच्या समोर उभा राहत आहे. आज आपण पाहतो की जीवनामध्ये काही पण दुःख असू दे, कोणती पण अडचण असू दे, कोणती पण समस्या असू दे, भले आपण कोणाला सांगण्यासाठी पण आपल्याला इच्छा नसेल किंवा आपण सांगू शकत नाही. कारण एक विश्वास आहे, एक आशा आहे, जो भरोसा आहे आणि जो अशक्य करणारा जो शक्य आहे
ICU असू दे, कोणता पण रिपोर्ट असू दे, काही पण दुखणं असू दे, काही पण परिस्थिती असू दे, त्याच्यातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे एकच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितले की उत्तम शुक्रवार जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावतो त्यावर त्या घरामध्ये दुःखाची अवस्था असते, दुःखाची परिस्थिती असते, सर्व रडण्याची अवस्था असते. तर त्या ठिकाणी मरण्याची अवस्था जे बदलून टाकण्याचं सामर्थ्य येशू प्रभूमध्ये होतं. म्हणून त्या येशू ख्रिस्तांच्या जे मरण झालं त्यासाठी उत्तम शुक्रवार असं म्हणत आहे. कारण का उत्तम आपल्या जीवनामध्ये घटना घडण्यासाठी, उत्तम ते आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडण्यासाठी, उत्तम ते होण्यासाठी देवाने आपल्या जीवनामध्ये उत्तम ते उत्तम आणि खूप बेस्ट आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपला एकुलते एक पुत्र म्हणजे तो येशू ख्रिस्त. आता येशू ख्रिस्ताने आपल्याकडे इतकं प्रेम केलेलं आहे की त्यांनी क्रूस खांबावरती मरण पावलं आहे. हे सत्य आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे की तुम्ही विश्वास ठेवा की येशू ख्रिस्त हा पुनरुत्थान व जीवन आहे. भले आज लोक मरण पावले असेल, कारण जो येशू ख्रिस्तामध्ये जो मरण पावतो तो मेल्यानंतर पण आपल्याला भेटणार आहे. कारण तो आज्ञापालन करत आहे का, पश्चाताप करत आहे का, परिवर्तन तो जीवन जगत आहे का, देवाला आवडणं तो जीवन जगत आहे का, देवामध्ये तो वाढत आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. आज तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी देवाने वेळ दिलेला आहे. माहीत नाही आहे आपल्याला 1 सेकंद नंतर काय होणार आहे, आपण जगामध्ये असेल का नसेल माहीत नाही आहे. खरं पण आपण येशूला जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रभू म्हणून आपण जेव्हा तारणारा म्हणून स्वीकार करतो, विश्वास ठेवतो, आपल्या पापांची आपण जेव्हा कबुली करतो आणि येशूला म्हणतो प्रभू येशू मला माफ कर, माझ्या ज्या चुका झाल्या, जे पाप झालेत, कळत नकळत झाले असेल, जाणून बुजून झाले असेल, त्या पापांची तू मला क्षमा कर. आणि माझ्यावर जे काही आजार आलेले आहेत देवा तू दूर कर, माझे जे काही दुःख आले ते तू मला दूर कर. आणि आता मला मरणाची वेळ आली आहे. मी जर मेलो, माझं शारीरिक जर मला मरण झालं तरी मला विश्वास आहे माझा आत्मा पुन्हा उठणार आहे. कारण आपल्याला 3 प्रकारचं एक मरण आहे. एक शारीरिक, आपलं आत्मिक मरण. आज आपण जगामध्ये आल्यानंतर आपण पापाला मेलेलो आहोत का आपण पाप पण करत आहोत आणि येशूवर विश्वास ठेवत आहोत? तर नाही, तुम्ही मेलेला आहात. कारण आपण जेव्हा पापाला मेलेलो आहोत तेव्हा आपण पापाला विरोध करणार आहे. पापाचा आपण म्हणजे विरोध करणार आहोत. आणि आपण ज्यावेळेला आपण पाहतो की आपण आपल्याला शारीरिक मरण येणार आहे आणि नंतर पाहतो की आपल्याला आत्मिक मरण म्हणजे सार्वकालिक नरक. तर आपण सार्वकालिक जर जीवनासाठी आपण जर जाणार असेल तर आपण मेलं पाहिजे. कशासाठी मेलं पाहिजे? तर पापासाठी आपण मेलं पाहिजे. आपण मेलं पाहिजे त्या म्हणजे ते पुरलं पाहिजे आपलं शरीर जे पापासाठी आहे आणि त्यातून आपण उठलं पाहिजे. हे करण्यासाठी देव आपल्याला कोणाला बळजबरी करत नाही, स्वातंत्र्य दिलेलं आहे. देव करो हे वचन तुम्हाला आशीर्वादी करो. मी तुम्हाला सर्वांसाठी मध्यस्थी करतो. धन्यवाद ते राजा, तुमचे आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू. आजचा दिवस आमच्या आयुष्यात तुम्ही दाखवला त्याबद्दल तुमचे आभार मानते प्रभू. ह्या वेळेबद्दल, ह्या दिवसाबद्दल, ह्या क्षणाबद्दल तुमचे मी आभार मानते प्रभू. वचनातून देवा तुम्ही मला बोलण्यासाठी जे संधी दिला तुमचे आभार मानते प्रभू. आज दोपा ज्या लोकांनी दोपा संदेश ऐकले देवा, माझे दपा माता पिताच्या वयाचे असतील दपा, माझ्या बहीण भावाच्या दपा वयाचे असतील दपा लहान लेकरं असतील देवा, प्रत्येकाच ताबत तुमच्या हाती समर्पित करते प्रभू देवा. आज दोबा जे दुःखी, कष्टी, निराशा अंतकरण जे बसले देवा, त्यांची सर्व अवस्था बदलून टाकण्याचं सामर्थ्य केवळ तुमच्या हातामध्ये देवा. कारण देवा तुमचं वचन सांगते की तू हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. प्रभू देवा तुम्ही दया करा प्रभू, दया करा, त्यांची परिस्थिती अवस्था बदलून टाका. आणि जे मनुष्याला, जे डॉक्टरला जे अशक्य आहे ते शक्य करण्याचं सामर्थ्य केवळ तुमच्या हातामध्ये देवा. तुम्ही अद्भुत कार्य करा. उत्तम शुक्रवार, जे गुड फ्रायडेचं सामर्थ्य आणि जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज आमच्या प्रत्येक लेकरावरती देवा. आणि देवा जे प्रत्येक जे काही प्रियजन देवा प्रत्येकावरती तुमचं देवा अद्भुत कार्य, महान गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होण्यासाठी सहाय्य करा, मदत करा. सर्वांना आशीर्वादी करा, परिवर्तन करा देवा. आमची प्रार्थना केली धन्यवाद. प्रार्थना विनंती आमच्या येशू ख्रिस्त यांच्या अतिप्रेम विद्या. आमेन.